मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. सो आज आपण क्रिप्टो करन्सीची एक ईएमए प्लस आरएसआय ची इंट्राडेची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत. ज्या पण लोकांना स्कॅल्पिंग करायचं आहे, ज्या पण लोकांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे, थोडंसं फास्ट ट्रेडिंग करायचं, त्यांच्यासाठी आजची स्ट्रॅटेजी जी आहे ती फार जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. मागे एक आपण व्हिडिओ बनवलेला एक दिवसाआधी, बिटकॉइनची फ्युचर ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. खूप चांगला रिस्पॉन्स देते तुम्ही लोक त्याला. तुम्ही अजून नसेल बघितलं, काही लोकांनी ते नक्की बघून घ्या. त्याच्या आधी मी इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड लाईन वरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता. सो आज मी तुम्हाला डायरेक्टली एक स्ट्रॅटेजी देतोय. त्यामध्ये आपण आता शिकून घ्यायला डायरेक्टली सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या कॉइन डीसीएक्स या प्लॅटफॉर्मवरती. तुमचं जर अजूनही कॉइन डीसीएक्स मध्ये अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ते मी कॉइन डीसीएक्स ची लिंक देतोय. आपल्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करण्याचा फायदा हा आहे की तुम्हाला आपला क्रिप्टोचा ऍडव्हान्स कोर्स आपण इथे फ्री मध्ये देणार आहोत. 15 दिवसाचा ऍडव्हान्स कोर्स. तर नक्की तुमचं अकाउंट इथे ओपन करून घ्या लवकरच. सो आता आपण जाऊया डायरेक्टली चार्ट वरती शिकण्यासाठी. सो मी इथे आता बिटकॉइनचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथे जाऊन फ्युचर्स मध्ये जाऊन बिटकॉइन सर्च करू शकता. आज जी मी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, आपण बिटकॉइन वरतीच ती याच्या इथे वापरायची आहे. सो बिटकॉइन वरती आपण ही स्ट्रॅटेजी आता शिकून घ्यायला सुरुवात करूया. आपला बॅकग्राऊंड जो आहे तो जर मी एक मिनिट चेंज थोडा करायला बघतो. एकच मिनिट, थोडीशी सेटिंग मी चेंज करून घेतो, जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंड इथे व्यवस्थित दिसायला सुरुवात आहे. ब्लॅकच राहू दे, हरकत नाही. बघा, इथे तुमच्या समोर मी आता बिटकॉइनचा चार्ट ओपन केलेला आहे 5 मिनिटाचा. आणि 5 मिनिटाचा आता मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा तुम्हाला दिसतंय की बिटकॉइन इथून खाली पडायला लागलेले आहे. स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला काय बोललोय, मी तुम्हाला शिकवणार आहे ईएमए प्लस आरएसआय ची स्ट्रॅटेजी. सो इथे आपल्याला दोन ईएमए वापरायचे आहेत. एक आहे 9चा, एक आहे 20चा. सो 9 आणि 20 ईएमए ची ही स्ट्रॅटेजी इथे असणार आहे. आणि त्यासोबत मी आरएसआय वापरणार आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण लावून घेऊया आरएसआय. आरएसआय ची आपल्याला एक सेटिंग ठेवायची आहे. ती सेटिंग ठेवायची आहे, अप्पर लिमिट आहे 60, लोअर लिमिट आहे 40. आरएसआयच्या सेटिंग मध्ये तुम्ही गेला की अप्पर लिमिट 60, लोअर लिमिट 40 लावून ठेवा. आणि त्यानंतर आपल्याला दोन ईएमए इथे घ्यायचे आहेत. इंडिकेटरवर जाऊन ईएमए दोन ऍड करा. पहिला ईएमए असणार आहे आपला 20चा. तो की आपण ब्लॅक करूया. एक मिनिट, कलर आपण त्याचा चेंज करूया. एकच मिनिट, आपण इथे पहिले इंडिकेटर लावून घेऊया रिफ्रेश करून या स्क्रीनवरतीच. ओके, ऑटोमॅटिकली लागले. सो पहिला ईएमए असला आपला 20चा. 20 करूया. आणि सेकंड ईएमए जो आहे तो आपला 9चा, तो येल्लो मध्ये ठेवू आपण. सेकंड ईएमए 9चा आहे तो येल्लो मध्ये ठेवू. ओके. सो आता आपला चार्ट इथे रेडी झालाय. मी काय केलं तुम्हाला परत एकदा सांगतो. मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला गेलो, ईएमए 20चा लावला, ईएमए 9चा लावला आणि इथे आरएसआय लावला, ज्याची मी पहिली लेवल ठेवलेली आहे वरची 60, लोअर 40. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर मला यस टाईप करून पाठवा. ठीक आहे, मी तुझा जास्त वेळ नाही घेत आहे स्ट्रॅटेजीमध्ये, लवकर यस टाईप करून पाठवा. ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी इथे सुरू मी करतोय. स्ट्रॅटेजी इतकी सिंपल आहे ना. सगळ्यात पहिली कंडिशन, सर्वात पहिली कंडिशन, 9चा ईएमए जो आहे तो 9चा ईएमए आहे येल्लो कलर मध्ये. 9चा जो ईएमए तुम्हाला हवा तर थोडीशी लाईन डार्क करतो. ओके. सो दोन्ही लाईन्स येतात आपण इथे या ठिकाणी डार्क करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण आपल्याला शिकायला थोडासा व्यवस्थित समजून येईल. सो मी तुम्हाला हवी तर स्क्रीन परत एकदा मोठी करून घेतो. ओके. आता इथे बघा, ज्या वेळेला तुमचा 9चा ईएमए, ज्या वेळेला तुमचा 9चा ईएमए क्रॉस करेल 20च्या ईएमए ला वरून खाली, ठीक आहे, ह्याला म्हणतात निगेटिव्ह क्रॉस ओव्हर. जेव्हा हे दोन्ही ईएमए एकमेकांना क्रॉस करतात त्यांना म्हणतात गोल्डन क्रॉस ओव्हर. पण जेव्हा 9चे ईएमए वरून क्रॉस करतात तेव्हा ह्याला म्हणतात निगेटिव्ह क्रॉस ओव्हर. सो पहिली कंडिशन काय की 9चे ईएमए ने 20 ईएमए ला वरून खाली क्रॉस ओव्हर केलं पाहिजे. त्यानंतर हे झाल्यानंतर जेव्हा कधी आरएसआय 40च्या खाली जाईल, हे झाल्यानंतर जेव्हा कधी आरएसआय 40च्या खाली जाईल त्यावेळेला तुम्हाला इथे बिअरिशचा ट्रेड घ्यायचा आहे. कोणता ट्रेड घ्यायचा आहे? बिअरिश ट्रेड, म्हणजे बिटकॉइन शॉर्ट करायचा आहे.
आता जर मी तुम्हाला दाखवलं तर एक अप्रॉक्सिमेटली इथे बघा, या ठिकाणी आर एस आय गेला खाली 40च्या. ठीक आहे, या ठिकाणी आर एस आय गेला 40च्या खाली. तर इथे आपला ऍक्च्युली कोणताही ट्रेड नाही आहे चालू. सो इथे आपल्याला खाली ट्रेड नाही दिसत, खाली जी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये कोणताही ट्रेड नाही दिसत आहे, कारण की आपण ट्रेड नाही घेतलेला आहे याच्यामध्ये आजच्या दिवसात. सो इथे बघा, आर एस आय या लेवलवरती गेलेला आहे 40च्या खाली. ऍक्च्युली आपला क्रॉसओव्हर झाला इथेच, पण आपण इथे ट्रेड घेतला का तर नाही. आर एस आय इथे खाली गेला, सो इथे आपण ट्रेड घेतला. ह्या दोन्ही ईएमएच्या वरती आपला स्टॉप लॉस येणार. दोन्ही ईएमएच्या वरती आपला स्टॉप लॉस येणार. आणि आपण हा स्टॉप लॉस जो आहे तो खालच्या साईडला खाली खाली ट्रेल करत जायचा. सो अप्रॉक्सिमेटली ह्या लेवलपर्यंत तुम्हाला टार्गेट जे आहे ते भेटलं असतं. आता मी तुम्हाला अजून एक वरची एंट्री दाखवतो आणि त्यानंतर हेही दाखवतो की प्रॉफिट कुठे बुक करायचा. तेव्हा काल एक चांगली एंट्री ह्यामध्ये भेटलेली कालच्या दिवशी. हा एक खूप चांगला क्रॉसओव्हर झालेला आणि प्लस ह्याच लेवलला आर एस आय 460च्या वर पण गेलेला. ठीक आहे, आर एस आय 60च्या वर गेल्यावरच आपली एंट्री आहे, आर एस आय वरच एंट्री आपली बेस आहे. ईएमए फक्त आपल्याला इंडिकेशन्स देतात, लक्षात ठेवा. सो इथपासून म्हणजे जवळपास $1,19,000 पासून ते मॅक्झिमम आपल्याला $1,22,000 पर्यंत प्रॉफिट भेटलेला आहे 5 मिनिटाच्या ह्या स्ट्रॅटेजीमध्ये. सो ही स्ट्रॅटेजी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये प्रॉफिट कधी बुक करायचं. पण त्याआधी या स्ट्रॅटेजीने आपण लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेड करावं असं तुम्हाला वाटतंय का? मला कमेंटमध्ये सांगा. या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग करायची का बिटकॉइन मध्ये? मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग पण आपण सुरुवात करू शकतो. त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईव्ह ट्रेडिंग, लाईव्ह मार्केट ट्रेडिंग अशा जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्हाला माहिती आहे बिटकॉइन मार्केट 24 तास ओपन असतं. तुम्हाला फक्त लाईव्ह मार्केट ट्रेडिंग अशा कमेंट करायच्या आहेत. जास्तीत जास्त तुमच्या कमेंट झाल्या तर आपण यावरती नक्कीच व्हिडिओ बनवायला, लाईव्ह घ्यायला सुरुवात करू. आता प्रॉफिट कधी बुक करायचा? जेव्हा इथे तुमची एंट्री झाली समजा 60च्या वर, जोपर्यंत हा आर एस आय परत एकदा 50च्या खाली येत नाही, मिडल लाईन 50ची आहे, जोपर्यंत आर एस आय 50च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिट करायचा नाही. भले तुम्ही प्रॉफिटमध्ये एक्झिट करा किंवा लॉसमध्ये करा, तोपर्यंत एक्झिट नाही करा. इथे 50च्या खाली कुठे क्लोज झाली? इथे, म्हणजे ह्या लेवलला. सो इथपासून इथपर्यंत तुमचा प्रॉफिट जो आहे तो बुक झाला असता. सेम तुम्ही बिअरिश एंट्री घेतली या लेवलला, मग अशी म्हटलं ह्या लेवलला एक अप्रॉक्सिमेटली इथे क्रॉसओव्हर झाला आपला. सो या लेवलला तुम्ही बेरिश एंट्री घेतली, तर जोपर्यंत परत तो 50च्या वर क्लोज नाही करत तोपर्यंत एक्झिट नाही घ्यायची. तोपर्यंत काही होऊ दे, एकदा ह्याने पुलबॅक दिला काही होऊ दे, एक्झिटच नाही घ्यायची. इथे शॉर्ट केलाय तुम्ही, तर इथे तुम्ही जोपर्यंत 50च्या वर नाही क्लोज होते एक्झिट घ्यायची नाही. सो 50 आर एस हा खूप इम्पॉर्टंट आहे. 40, 50 आणि 60 आर एस खूप इम्पॉर्टंट आहे. 40च्या खाली गेला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, गोल्डन क्रॉसवर आधी झाला पाहिजे. इथे बघा, या ठिकाणी गोल्डन क्रॉसवर आधी झालाय, त्यानंतर आर एस आय गेलाय. सो आपण इथे कुठेतरी एंट्री घेतली असती. एक्झिट कुठे घ्यायची? इथे. मग एक्झिट इथे घेणार, तर इथे आपण बघूया कुठे एक्झिट झाली होती. एक लाईन मारूया. ठीक आहे, लाईन मारल्यानंतर बघा इथे तुमची इथे एक्झिट होणार. मी असं नाही बोलत आहे तुम्ही एक्झॅक्ट टॉपला एक्झिट कराल, एक्झॅक्ट बॉटमला एंट्री कराल, असं अजिबात नाहीये. पण तोपर्यंत तुम्ही एक्झिट नाही करायची आहे. स्टॉप लॉस मध्ये पण तुम्हाला तेच करायचं. जरी तुम्हाला लॉस झाला तरी तुम्हाला ह्याच प्रकारे आर एस आय 60च्या वरती गेला तुम्ही एंट्री घ्या, मग आर एस आय 50च्या खालीला तुम्ही एक्झिट करा. ठीक आहे, आता इथे बघा या ठिकाणी काय झालं बघा, लॉस वाला ट्रेड पण दाखवतो. इथे तुम्हाला गोल्डन क्रॉसओव्हर झाला, इथे एंट्री भेटली. सो ह्या लेवलला एंट्री झाली असती तुमची, इथे एक्झिट झाली बघा इथे. सो ह्या लेवलला एक्झिट झाली असती. सो तसं बघायला गेलं तर कॉस्ट टू कॉस्टच तुम्ही बाहेर पडलात, नाही झालं ह्या ट्रेडमध्ये प्रॉफिट. सो अशा प्रकारे आर एस आय 60च्या वर गेला एंट्री, 50च्या खाली आला एक्झिट. सिम्पल सेटअप आहे, एकदम सिम्पल सेटअप. म्हणून तुम्हाला वाटलं की ह्याच्यावरती आपण लाईव्ह घ्यावे असं तर तुम्हाला वाटत असेल ना, तर मला या व्हिडिओला क्रिप्टो ट्रेडिंग लाईव्ह अशा मॅक्झिमम कमेंट करा. मी तुमच्यासाठी लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा सुरू करू शकतो क्रिप्टोमध्ये. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू शिकणार आहे. जशा ऍडव्हान्स गोष्टी आपण आपल्या ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकणार आहोत. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक आहे कॉइन डीसीएक्सची. तिकडे तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याकडे तुम्हाला क्रिप्टोच्या ऍडव्हान्स कोर्सला एनरोल केलं जाणार आहे. ठीक आहे, सो नक्की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कॉइन डीसीएक्स मध्ये अकाउंट जे आहे ते ओपन करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी जर आवडलेली असेल, अजून आपण ऍडव्हान्स गोष्टी ह्याच्यामध्ये नक्कीच घेऊन येणार आहोत. स्ट्रॅटेजी जर आवडलेली असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्रिप्टोच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. सो फ्री टेलिग्राम चॅनल क्रिप्टोचा नक्की जॉईन करा. आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल, चॅनलला नक्की व्हिडिओ लाईक करून कमेंट करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.